विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. धर्मेंद्र हे फार चिवट गृहस्थ आहेत आणि त्यांच्या चिवटपणामुळे आज मला इथे यावंच लागलेलं आहे. मी नेहमी म्हणतो की एक वेळ सत्याग्रह पराभूत होईल पण हट्टाग्रह मात्र जिंकतो. हा जो हट्ट आहे त्या हट्टामुळे मला इथे येता आलं. पण मला फार आनंद आहे कारण खरं म्हणजे मी माध्यमात काम करतो त्यामुळे आग लावणं हे माध्यमांचं काम आहे आणि अशा वेळी आग विझवणं ज्यांचं काम आहे त्यांच्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे. सध्या आग लावणारे वाढत असताना आग शमवणारे आपल्याला हवे आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं मोल माझ्या लेखी अधिक आहे. मग असे मला क्रांतिकुमारांनी सांगितलं, क्रांतिकुमार त्याचं नावही छान आहे, शिर्के ना, क्रांतिकुमार शिर्के. की गेली इतकी वर्ष तुम्ही या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करता आणि मला फार आनंद आहे. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, विचारपीठावर संजय आवटे आहेत, धर्मेंद्र आहेत आणि शेख मॅडम पण आहेत. हा खरा भारत आहे. वा वा वा. आणि भारताची हीच कल्पना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. एक लक्षात घ्या, ज्या माणसांना, शेख मॅडमने मगाशी उल्लेख केला, ज्या माणसांना पिण्याचं पाणी सुद्धा प्यायची परवानगी नव्हती, ज्या माणसांना मंदिरामध्ये प्रवेश करायची परवानगी नव्हती, त्या माणसाने या देशाचा मालक केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे गंमत नाही, मला लोक सांगतात पण तिकडे बुलडोझर आहे, तिकडे एवढ्या समस्या आहेत, तिकडे एवढ्या अडचणी आहेत. मी सांगतो लय मजबूत माझा भीमाचा किल्ला. वा वा वा. आणि हा फक्त, चौधरी साहेब तुम्ही चांगलं काम केलं, हा फक्त किल्ला नाहीये, ही किल्ली पण आहे. समस्या कुठली असो, विखार वाढलाय, किल्ली एकच आहे, जय भीम. महागाई वाढलेली आहे, किल्ली एकच आहे, जय भीम. बेरोजगारी वाढलेली आहे, किल्ली एकच आहे, जय भीम. जय भीम मध्ये ताकद आहे. मी काही वर्षांपूर्वी साम टीव्हीचा संपादक होतो आणि मुंबईमध्येच माझं ऑफिस होतं. मुंबई सकाळ आणि साम टीव्ही असं दोन्हीचं संपादक म्हणून मी काम करत होतो. तर मी एका पुस्तकाचं काम करत होतो, पुस्तकावर लिहित होतो आणि माझं पुस्तकाचं लेखन सुरू असताना संदर्भ म्हणून माझ्या गाडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची बरीच पुस्तकं होती. 10-12 पुस्तकं होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकं, असं बरंच काय काय होतं. तर माझा ड्रायव्हर एके दिवशी माझ्याकडे आला. म्हटलं साहेब ते पुस्तकं जरा काढू का? म्हटलं का? मला सिक्युरिटी विचारतोय आवटे साहेब जय भीम आहेत का? म्हटलं मग त्याला सांग आवटे साहेबच काय, या देशातला प्रत्येक जण जय भीम आहे. धर्मेंद्र जो भारतीय आहे तो जय भीम आहे आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे जय भीम आहे, आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण गंमत बघा, अडचण काय झाली माहितीये का धर्मेंद्र? जातींमध्ये आपण आपले महापुरुष एवढे बंदिस्त करून टाकले की मी जय भीम म्हटलो म्हणजे मी बौद्ध असणार, मी महात्मा फुलांबद्दल बोललो म्हणजे मी माळी असणार, ओबीसी असणार, मी जय शिवाजी म्हणालो म्हणजे मी मराठा असणार. या लोकांना सांगितलं पाहिजे कोणीतरी की छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. छत्रपती शिवाजी महाराज, एक लक्षात घ्या, जेव्हा जुलूम सुरू होता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक राजा, रयतेचा राजा उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. पण शिवाजी महाराजांना तेव्हा विरोध करणारे कोण होते हे पण बघितलं पाहिजे. आणि आज मात्र जाणीवपूर्वक शिवरायांची प्रतिमा मुस्लिम विरोधी असा करण्याचा प्रयत्न केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा, हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं महात्मा फुल्यांनी. रायगडावरची समाधी शोधून काढली महात्मा फुल्यांनी. शिवरायांचा पवाडा गायला महात्मा फुले. आणि माझ्या बाबासाहेबांनी सत्याग्रह केला चौदार तळ्याचा, तेव्हाचं बाबासाहेबांचं भाषण गाजलेलं आहे. बहिष्कृत भारत मध्ये ते पूर्ण भाषण छापलंय. बाबासाहेब असं म्हणतात, हा माझा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह खरं म्हणजे मी कुठेही करू शकलो असतो, पण मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. त्या सत्याग्रहामध्ये प्रमुख घोषणा कुठली होती? जय शिवाजी, जय भवानी. शेख मॅडम, जेव्हा जेव्हा सत्याग्रह करायचं ठरलं चौदार तळ्याचा, तेव्हा बाबासाहेबांना जागा द्यायला कोणी तयार नव्हतं.
सगळ्यांनी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ब्राह्मणांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, कुणब्यांनी मारहाण केली, कुर्बांनी मारहाण केली, सगळ्यांनी मारहाण केली. तेव्हा फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे आला आणि फत्ते खान म्हटला, बाबासाहेब काळजी करायची नाही, मी तुम्हाला जागा देतो. गावकरी म्हटले, तू जागा देऊन तर बघ, तुझं काही खरं नाही. फत्ते खान होता. फत्ते खान म्हटला, एक बार मैंने कमिटमेंट कर ली. त्यानं सांगितलं, मी करणार. फत्ते खानानं जागा दिली म्हणून सत्याग्रह फत्ते झाला. ही घटना पुण्यातल्या एका सभेमध्ये मी सांगत होतो आणि अलीकडे भाषण व्हायरल फार होतात, त्यामुळे ते माझं भाषण व्हायरल झालं. व्हायरल झालेलं भाषण 2-3 महिन्यांनी मला फोन आला, आवटे साहेब, मी महाडमधनं बोलतोय, तुम्ही ज्या फत्ते खानाचा उल्लेख केला ना त्याचा मी नातू बोलतोय. कांबळे साहेब पुढे तो असं म्हटला, मी तुम्हाला एक सांगतो म्हणे, माझ्या आजोबाबद्दल मला फार माहिती नव्हती, पण आज मला अभिमान वाटतो की माझा आजोबा किती मोठा होते. मी म्हटलं, अरे तुमचे आजोबा आजी फार मोठे होते हेच तुम्हाला आता कळायला तयार नाही. आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्या आजीनं, आपल्या पणजीनं ही भारत नावाची गोधडी शिवलेली आहे. गोधडी माहिती ना, तिकडचं कापड तिकडचं कापड तिकडचं कापड असं करून छान गोधडी, ती गोधडी ऊब देते. ते जर विसरलो आपण ती गोधडी उसवेल. आणि म्हणून मी सांगितलं, एकीकडे शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा, हे सांगितलं महात्मा फुले. सत्याग्रह केला 14 तळ्याचा बाबासाहेबांनी, तेव्हा सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. हे लक्षात घेतलं पाहिजे, शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये जैव नातं आहे. हे नातं कळल्याशिवाय, आणि मग आमचा शाहीर काय म्हणतो, दोनच राज आहे इथे गाजलंय या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. हे नातं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला खूप आनंद आहे की मुंबईच्या भायखळ्यामध्ये ही सगळी मंडळी, अरे काय तुम्ही गोड माणसं आहात रे, अग्निशमन विभागातली माणसं किती गोड हसतात.